नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील 7वा पाठ दुपार अभ्यासणार आहोत। या पाठाचे लेखक आहेत राजीव बर्वे। राजीव बर्वे यांचा जन्म 1958 मध्ये झाला। हे अतिशय प्रसिद्ध लेखक आहेत, निर्माता, दिग्दर्शक, मनभर, मृगजळ, मोहरलेले क्षण, रंगनिशेचे, मनात आलं म्हणून, मनस्पर्श इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। देवाशपथ खरं सांगेन, बोला दाजीबा, दे धडक, बेधडक, सासर झालं माहेर या मराठी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केलेली आहे। दुपारच्या प्रहराचे मनोहारी चित्रण प्रस्तुत ललित लेखातून लेखकाने व्यक्त केले आहे। प्रस्तुत पाठ मनात आलं म्हणून या पुस्तकातून घेतला आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये लेखक राजीव बर्वे यांनी दुपारचं वर्णन केलेलं आहे। आजपर्यंत आपण सगळ्यांनी असं बघितलं असेल की एखादा चित्रकार असेल तर तो चित्र काढत असताना सकाळच्या मनोहारी दृश्याचं चित्र अतिशय सुंदर पद्धतीने काढत असतो, किंवा बऱ्याचदा तो सायंकाळचे चित्र सूर्य मावळत असताना ते चित्र तो छान प्रकारे काढू शकतो, किंवा छायाचित्रकार असेल, फोटोग्राफर, तोही सकाळचे चित्र चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि त्याचप्रमाणे तो सायंकाळचे चित्र सुद्धा उत्तम प्रकारे काढत असतो। अनेक लेखक, कवी यांनी सकाळच्या आणि सायंकाळच्या चित्राचं, सकाळच्या आणि सायंकाळच्या दृश्याचं हे उत्तम प्रकारे वर्णन केलेलं अनेक पुस्तकांमध्ये, कवितांमध्ये, लेखांमध्ये आम्ही बघितलं असेल। परंतु कोणी दुपारबद्दल चांगलं बोललं आहे असं क्वचित असेल किंवा नसेल। आतापर्यंत कोणीच दुपारबद्दल दुपार चांगली असते किंवा दुपारचं ऊन चांगलं असतं असं कोणी आजपर्यंत म्हटलेलं नसेल। परंतु लेखक या ठिकाणी दुपार किती महत्वाची आहे किंवा दुपारचं माणसाच्या जीवनामध्ये किती महत्वाचं स्थान आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगतात। लेखक म्हणतात की दुपारमध्ये कर्तृत्व आहे, काम करण्याची एक इच्छा दडलेली आहे। दुपार आम्हाला एक नवचेतना देत असते, दुपार आम्हाला एक प्रेरणा देत असते। दुपार म्हणत असते की आता बाहेर ऊन आहे, आता बाहेर जाऊ नको, थोडी विश्रांती घे, विश्रांती घेऊन ताजतवाना हो आणि नव्या उमेदीने पुन्हा एकदा कामाला लाग। म्हणजे तू जेवढं काम दुपारच्या आधी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याही पेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने काम तू पुन्हा करू शकतो। त्यासाठी दुपारच्या वेळामध्ये विश्रांती घे, असं दुपार आम्हाला एक संदेश देत असते। माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारे सकाळ, दुपार, संध्याकाळीत असतात। बालपण हे सकाळचं प्रतिनिधित्व करतं, तारुण्य हे दुपारचं प्रतिनिधित्व करतं आणि म्हातारपण हे सायंकाळचं प्रतिनिधित्व करतं। बालपण हे खेळण्यामध्ये जातं, शिक्षणात जातं। म्हातारपण हे आयुष्यामध्ये बरेच कामं केल्यामुळे विश्रांतीमध्ये जात असतं। परंतु प्रत्येक माणसं आयुष्याच्या दुपारमध्ये किंवा तरुणपणामध्ये खूप काम करतात, खूप पैसा कमवतात, खूप नाव कमवतात आणि आपल्याला जेवढं काही करता येईल ते सगळं ते आयुष्याच्या दुपारमध्ये म्हणजे तरुणपणामध्ये करत असतात आणि म्हणून दुपारला खूप महत्व आहे असं या ठिकाणी लेखक म्हणतात। म्हणून आपण दुपारबद्दल वाईट विचार न करता दुपारकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे असं या ठिकाणी आम्हाला लेखक सांगतात। तर आपण धड्याचं वाचन करूया आणि स्पष्टीकरण देखील तुम्हाला सांगेल। सकाळच्या उल्हासानंतर आणि प्रसन्नतेनंतर सूर्याच्या तेजाने तडपत असते पृथ्वी। सकाळचं कोवळं ऊन हळूहळू कमी होत जातो, तो सगळा उल्हास आहे तो हळूहळू कमी होत जातो आणि हळूहळू पृथ्वी सूर्याच्या तेजाने तडपू लागते। पृथ्वीवरील माणसे, प्राणी, पशु, पक्षी, झाडे, वेली हे सगळे त्या उन्हाने तडपत असतात। सूर्य दिवसाच्या मध्यान्हावर आलेला असतो, म्हणजे 12 वाजले असावेत किंवा 12 वाजण्यात असावेत आणि सुरू होते या विश्वाची, या जगाची दुपार, सगळीकडे दुपार। त्या प्रखर सूर्याच्या तेजाने तेजाळून जातो सगळा आसमंत। आसमंत म्हणजे सृष्टी। ही सगळी सृष्टी सूर्याच्या तेजाने तेजाळून जाते। माझ्याकडे डोळे वटारून बघितलंस तर डोळे जाळून टाकीन। असं लक्षात घ्या की मे महिना आहे किंवा एप्रिल आहे, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये दुपारी 1 वाजलेला आहे। कोणीही सूर्याकडे बघण्याची हिंमत करू शकत नाही, एवढं तेज त्याच्यामध्ये असतं
आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की माझ्याकडे डोळे वटारून बघितलंस तर डोळे जाळून टाकीन, एवढी ताकद त्या सूर्याच्या उष्णतेमध्ये, सूर्याच्या प्रकाशामध्ये असतं. असं त्या सूर्याचं रौद्र रूप, रौद्र म्हणजे भयानक. सूर्याचं रौद्र रूप सूर्यनारायणाकडे न बघताही दिसतं. आपल्या कर्तृत्वानं त्याला दुखून टाकलेलं असतं पृथ्वीला इतकं की त्याच्याकडे पाहण्याची सुद्धा हिंमत होऊ नये. त्याने पृथ्वीला दिपून टाकलेलं असतं, कारण त्याचं कर्तृत्व जसं असतं, त्याच्यामध्ये तेज एवढं असतं. आणि त्या तेजामुळे, त्या कर्तृत्वामुळे तो सगळा आसमंत, सगळी पृथ्वी तो दिपून टाकतो. त्यामुळे कुणाचीही सूर्याकडे बघण्याची हिंमत होत नाही. अशी दुपार होत असते एखाद्या शेतावर. आता लेखक आम्हाला काही ठिकाणी घेऊन जात आहे. सगळ्यात आधी ते नेता आहेत आम्हाला शेतावर. अशी ही दुपार होत असते एखाद्या शेतावर. त्या तळपता सूर्याला साक्षी ठेवून सकाळपासून केलेल्या कामाचा शिणवटा. शेतामध्ये शेतकरी गेलेला आहे, सकाळपासून शेतामध्ये काम करतो आहे, त्यामुळे त्याला थोडा शिणवटा आलेला आहे, थकवा आलेला आहे. सकाळपासून दुपारपर्यंत तो काम करून करून थकलेला असल्यामुळे तो जो थकवा आहे, तो शिणवटा आहे, तो घालवण्यासाठी प्रशस्त अशा वडाच्या नाही तर पिंपळाच्या झाडाच्या सावलीत विसावलेला असतो कोणी शेतकरी. आणि त्याच्या शेतामध्ये भलं मोठं वडाचं झाड आहे किंवा पिंपळाचं झाड आहे. त्या वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाची सावली अतिशय गडद असते. त्या सावलीमध्ये सकाळपासून तो कामाने थकलेला असतो. थोडी विश्रांती घेण्यासाठी तो वडाच्या आणि पिंपळाच्या झाडाखाली थांबतो, बसतो, थोडा विसावा घेतो, विश्रांती घेतो. सकाळपासून नांगरून आणि घाम गाळून झाल्यावर घरच्या लक्ष्मीने आणलेला भाकर तुकडा तिच्याच बरोबर 2-4 सुख दुःखाच्या गोष्टी करत नुकताच खाऊन झालेला असतो. त्याची घरची लक्ष्मी म्हणजे त्याची पत्नी म्हणजे त्याची बायको ही शेतामध्ये आपल्या धन्यासाठी म्हणजे आपल्या नवऱ्यासाठी भाकर घेऊन आलेली असते. आणि मग थोडं बसावं, विश्रांती घ्यावी, थोडं तिच्याशी गप्पा माराव्यात, भाकर तुकडा खावा आणि पुन्हा ताजतवानं व्हावं, यासाठी तो त्या वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली बसलेला असतो. जेवत असताना तो आपल्या पत्नीशी सुख दुःखाच्या गोष्टी करत असतो. आपल्या धनाच्या कष्टाकडे मोठ्या कौतुकाने पाहत असते ती. त्याची पत्नी सुद्धा, त्याची गृहलक्ष्मी सुद्धा त्या आपल्या पतीकडे खूप कौतुकाने पाहते. कारण की विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलेला आहे. तो काबाड कष्ट करतो, शेतामध्ये घाम गाळतो, धान्य पिकवतो आणि हेच धान्य संपूर्ण देशातील लोकांना, संपूर्ण विश्वातील लोकांना, संपूर्ण जगातील लोकांना खायला मिळतं. आणि म्हणून आपला नवरा सकाळपासून आलेला आहे आणि काबाड कष्ट करतो आहे हे बघून त्याची बायको अतिशय कौतुकाने त्याच्याकडे बघत असते. दुपार कृत्य होऊन मोठ्या आदराने पाहत असते त्या दोघांकडे. ते दोघं पती पत्नी त्या ठिकाणी बसलेले असतात, ते जेवण करत असतात, ते गप्पा मारत असतात. त्यांच्याकडे अतिशय कृत्य होऊन म्हणजे धन्य होऊन अतिशय धन्य होऊन ती दुपार त्या दोघांकडे बघत असते. त्यांच्या डोईवरच्या वडाच्या झाडावरच्या पक्ष्यांच्या किलबिलाटही आता थांबलेला असतो. दुपार झालेली असते, पक्षी सुद्धा थकलेले असतात, त्यांना विश्रांती घ्यायची असते आणि ते विश्रांती घेत असतात. म्हणून त्यांचा किलबिलाट असतो, त्यांचा जो आवाज असतो तोही आता कमी झालेला असतो, थांबलेला असतो. आणि फांदीवरच ऊन लागणार नाही अशा झाडाच्या सावलीत बिचारे पक्षी देखील थोडीशीच तर छानशी डुलकी काढत असतात. आणि फांदीच्या अशा ठिकाणी की त्या ठिकाणी थोडंही ऊन लागणार नाही अशा ठिकाणी थोडी ते डुलकी घेतात, म्हणजे थोडीशी विश्रांती घेतात, थोडी झोप घेतात. लांबवर भटकणारे, शेकडो मैलाची रपेट करणारे काही काही पक्षी खूप लांब जातात, काही पक्षी जवळच जातात धान्य मिळवण्यासाठी किंवा खाद्य मिळवण्यासाठी. तर काही पक्षी लांबवर जात असतात. तर जे लांबवर भटकंती करणारे जे पक्षी होते ते सुद्धा शेकडो मैलाची रपेट करत असताना मिळेल त्या वृक्षावर थोडी विश्रांती घेत असतात. रस्त्यामध्ये जो काही झाड मिळेल, जो काही वृक्ष मिळेल त्या वृक्षावरती आपण विश्रांती घ्यावी,
थोडं विश्रांती घेतल्यानंतर ताजतवानं व्हावं आणि पुन्हा एकदा ते खाद्य मिळवण्यासाठी पुन्हा एकदा एक झेप आकाशात घ्यावी, असं जणू काही ते त्यांनी ठरवलेलं असतं आणि म्हणून ते त्या झाडावरती मिळेल त्या झाडावरती विश्रांती घेत असतात. सकाळपासून प्रयत्न करून थोडं दाणा पाणी मिळाल्यावर छोटे छोटे पक्षी देखील कुठेतरी विसावत असतात. जे पक्षी आपल्या पिलांसाठी दाना पाणी मिळवण्यासाठी भटकंती करत असतात सकाळपासून, ते देखील दुपार झाल्यामुळे ऊन झाल्यामुळे उन्हात न फिरता त्या झाडावरती विश्रांती घेत असतात. आणि घराच्या आश्रयानं राहणारे कबुतर देखील गुटुरगू थांबून कुठंतरी छपराच्या सांदीत थोडी सैलावलेली असतात. छपराच्या सांदीत म्हणजे छपराच्या त्या कोपरामध्ये. काही कबुतर एखाद्या घराच्या आश्रयाने गुटुरगू करून बसलेली असतात. ते सुद्धा एखाद्या छपराच्या त्या सांदीमध्ये किंवा कोपरामध्ये विश्रांती घेतात, सैलावलेली असतात. आणखी उत्साहानं काम करण्यासाठी, सज्ज होण्यासाठी थोडी विश्रांती घ्या म्हणत असते पशु पक्षी आणि प्राण्यांना देखील ती दुपार. ही दुपार सगळ्यांना म्हणते, पशूंना म्हणते, प्राण्यांना म्हणते की पुन्हा जर तुम्हाला हे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, पुन्हा जर तुम्हाला ताजतवानं व्हायचं असेल आणि पुन्हा जर तुम्हाला हे धान्य मिळवण्यासाठी पुन्हा बाहेर पडायचं असेल तर आता दुपार झालेली आहे, आता ऊन झालेलं आहे, बाहेर ऊन आहे म्हणून बाहेर पडू नका, विश्रांती घ्या, तुम्ही सुरक्षित राहा, असं ती जणू काही सगळ्यांना सांगत असते. पशु पक्ष्यांना सांगत असते आणि सगळे माणसांना सुद्धा सांगत असते. जंगलातले प्राणी देखील भक्ष्य मिळवण्यासाठीची भटकंती आता बंद करून, नाहीतर सकाळी सकाळी ताव मारलेला आपलं भक्ष्य आता पचवण्यासाठीची पायपीट बंद करून एखाद्या ढोलीत नाहीतर गुहेत अंमळ पाय ताणून विसावलेले असतात. काही काही जे प्राणी असतील जंगलातले, ते प्राणी आपले भक्ष्य मिळवण्यासाठी सकाळपासून निघालेले असतात. त्यांना भक्ष्य मिळालेलं नसेल तर त्यांनी विश्रांती घ्यावी किंवा आपली भटकंती आता थांबवावी. भक्ष्य मिळवण्यासाठी त्या प्राण्यांना भटकंती करावी लागते, तर ती भटकंती आता थांबवावी. नाहीतर सकाळी सकाळी जी त्यांनी भक्ष्य मिळवलेलं आहे त्या भक्ष्यावरती ताव मारून ते पचवण्यासाठी आता पायपीट बंद करायची आणि विश्रांती घ्यायची. कुठे विश्रांती घ्यायची? ते एखाद्या ढोलीमध्ये म्हणजे एखाद्या गुहेमध्ये अंमळ पाय ताणून म्हणजे ऐसपैस पाय ताणायचे आणि झोपून घ्यायचे, विश्रांती घ्यायची. जगाची सगळी काळजी आणि उद्याची भ्रांत म्हणजे उद्याची चिंता, विवंचना की उद्या पण आपल्याला अन्न मिळवण्यासाठी बाहेर पडायचं आहे, ही जी त्यांना चिंता आहे ती आता सोडून द्यायची. जगाची सगळी काळजी आणि उद्याची भ्रांत त्या देखण्या जनावरांनी दुपारवर टाकून दिलेली असते. दुपारवर टाकून दिली, निसर्गावर टाकून दिली, जणू काही परमेश्वरावर चिंता टाकून दिली की उद्याचं तूच पाहता, आता आम्ही विश्रांती घेतो असे विचार करून जणू काही ते विश्रांती घेत आहे. दुपारनंतर ही काळजी घेतलेली असते आणि छान आराम करा म्हणत असते ती त्यांना. दुपार सुद्धा त्यांची ती जी काळजी आहे उद्याच्या भक्ष्याची, उद्याच्या अन्नाची, उद्याच्या दिवसाची, ती सगळी काळजी दुपारने आपल्यावर घेऊन टाकली आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही निवांत आराम करा आणि उद्याचं उद्या बघू. अशा प्रकारे जणू काही त्या दुपारने त्यांना आश्वासन दिलेलं आहे. ज्याप्रमाणे सगळ्यात आधी आपण शेतामध्ये गेलो, शेतात शेतकरी काम करतो आहे, त्याची बायको त्याच्यासाठी जेवण घेऊन आली, ते दोघेही आराम करतायत, त्या ठिकाणी झाडाखाली बसून ते खात आहेत. पशु पक्षी आराम करतायत, तेही आता विश्रांती घेऊन थोडी डुलकी घेत आहेत. त्याचप्रमाणे पुढची दुपार सांगितली आहे खेडोपाडी म्हणजे एखाद्या खेड्यावरती. खेडोपाडी गाव सुस्तावलेलं असतं म्हणजे आरामात ते पडलेले असतात. शेतावर न गेलेल्या घरातल्या बाया सगळी घरकामं करून 2 घटका जरा डोळं मिटूया म्हणजे माणसं शेतावर गेलेली असतात, काही स्त्रिया पण गेलेल्या असतात, परंतु जे घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहेत त्या घरातच असतात. त्यांनी सुद्धा सकाळच्या वेळातली सगळी कामं आटोपली आणि सगळी कामं आटोपल्यानंतर आता थोडं एक घटकाभर आपण डोळे मिटूया म्हणजे थोडा आराम करूया असं जणू काही त्या स्त्रियांनी सुद्धा विचार केलेला असावा. आणि म्हणून विसावलेल्या त्या सगळ्या असतात आणि घराच्या दरवाजावर टांगलेल्या पिंजऱ्यातला पोपट देखील छानपैकी पेंगत असतो. त्याच घरामध्ये
बाहेर समजा एखादा पिंजरा ठेवलेला आहे, त्या पिंजऱ्यामध्ये पोपट आहे, तो पोपट सुद्धा त्याच पिंजऱ्यामध्ये जणू काही पेंगत आहे, झोप घेत आहे. पेंगणे म्हणजे झोप घेणे. या सगळ्यांची काही क्षणाची विश्रांती असते दुपार, आणि सगळ्यांना असं वाटतं की काही क्षण आपण विश्रांती घेतला पाहिजे. आता काम करणे योग्य नाही किंवा दुपार होईपर्यंत ते सगळी कामं आटपून घेतात, पण आता आराम केलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या घरातल्या महिलांना वाटत असतं, त्या घरातल्या त्या छोट्याशा पोपटाला वाटत असतं. परत ताजं तवानं होण्याकरता कार्यरत असते ती, आणि अशा प्रकारे ती दुपार त्यांना विश्रांती घ्यायला लावते, पुन्हा ताजं तवानं करते, आणि जणू काही ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांना ती दुपार देत असते. ज्याप्रमाणे एखाद्या खेड्यावरती दुपार झालेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या शहरामध्ये कशा प्रकारची दुपार झालेली असते बघा. दुपार होते एखाद्या शहरात, नाहीतर महानगरीत. महानगर म्हणजे एक मोठं शहर. काबाड कष्ट करून दमलेला कोणी गाडीवान आपलीच हातगाडी थोड्याशा सावलीत लावून आतापर्यंत बऱ्यापैकी कमाई मिळाली, पण एखादी आणखी चांगली वर्दी येईल का? दुपारपर्यंत त्याने काम केलं, आणि काम करून त्याने जेवढा विचार केलेला होता तेवढं त्याला काहीतरी कमाई मिळाली, परंतु आपली जी हातगाडी आहे ती हातगाडी त्याने सावलीत लावून टाकली, आणि सावलीत लावून विचार करू लागला की आतापर्यंत ठीक आहे, परंतु दुपारच्या वेळामध्ये अजून एखादी वर्दी मिळाली तर बरं होईल. असं विचार करून तो सावलीमध्ये बसलेला असावा. याच विवंचना म्हणजे थोडी चिंता. याच विवंचनेत थोडा पौडलेला असतो. पौडलेला असतो म्हणजे थोडा आडवा पडलेला असतो, आणि कोणी शेट तेवढ्यात त्याला उठरे करून उठावतोही. एखादा शेट येतो तेवढ्या वेळामध्ये, त्याने हातगाडी लावून दिलेली आहे, तो विश्रांती घेतो आहे, विचार करतोय की आतापर्यंत ठीक आहे, चांगली कमाई झाली, एखादी अशी वर्दी मिळाली लांबची की ज्याच्याने अजून काही पैसा मिळेल, असं तो विचार करत त्या झाडाखाली किंवा त्या सावलीमध्ये बसलेला असतो. तेवढ्यामध्येच एखादा शेट येतो आणि त्याला पुन्हा आवाज येतो, उठरे करून उठवतोय. थोडी लांबवरची वर्दी मिळालेली असते, वर्दी म्हणजे काम मिळालेलं असतं. त्याने फारशी घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते. घासाघीस मजुरी करणारा आणि त्याला मजुरी देणारा, हे जेव्हा त्या मजुरीचं ठरवतात की किती पैसे द्यावे लागतील. मजुरी करणारा म्हणतो की थोडं जास्त द्यावे लागतील, मजुरी देणारा म्हणतो की थोडं कमी घेतले पाहिजे. असं जे त्यांचा व्यवहार होत असतो, बोलणी होत असते, त्याला म्हणतात घासाघीस. तर अशा प्रकारे घासाघीस न करता हमाली कबूल केलेली असते, आणि तो कपाळावर उपरणं बांधून तातडीने गाडी ओढायला दुपारचा आळस क्षणात बाजूला सारून तयार झालेला असतो. त्यातला जो आळस आलेला असतो तो सगळा आळस बाजूला टाकतो. त्याला माहिती असतं की घरी लहान लहान मुलं आहेत, संध्याकाळी आपल्याला पैसे द्यायचे आहेत, हे पैसे जेव्हा आपण घरी देऊ तेव्हा घरामध्ये चूल पेटणार आहे, हे विचार त्याच्या डोक्यात असतात, आणि म्हणून तो सगळा आळस झटकतो आणि पुन्हा एकदा कामासाठी तयार होतो. ऊनही किती असतं, नागपूरच्या, नाहीतर अमरावतीच्या, नाहीतर लखनौच्या, नाहीतर कानपूरच्या तडकता उन्हात. हे जी 4 शहरं सांगितली, या 4ही शहरांमध्ये म्हणजे नागपूरमध्ये म्हणजे विदर्भामध्ये प्रचंड प्रमाणात ऊन असतं उन्हाळ्यात. त्याचप्रमाणे अमरावती सुद्धा तिथंच आहे विदर्भामध्ये. त्याचप्रमाणे उत्तर भारतामध्ये लखनौ, कानपूर या शहरांमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात ऊन असतं. या कुठलंही उदाहरण घ्या, या सगळ्या तळपत्या उन्हामध्ये जणू काही असंच चित्र आपल्याला बघायला मिळेल. जरा कुठे डुलकी काढू विसाव म्हणणाऱ्या सायकल रिक्षावाल्यांना कोणी लांबची वर्दी दिलेली असते. या सगळ्या शहरांमध्ये सायकल रिक्षा असते, म्हणजे 3 चाकी सायकल रिक्षा असते, आणि या सायकल रिक्षावाले स्वतः खूप कष्ट करतात, मेहनत करतात, मजुरी करतात, आणि मग त्यांना सुद्धा जणू काही एखादी लांबची वर्दी, एखादं लांबचं काम मिळालं, ते बिचारे घाम पुसतात, आणि घाम पुसत पुन्हा कामावर निघतात. बिचारे रात्रीची पोटाची खडकी भरण्याकरता भर दुपारी सायकल मारत, आणि मग ते भर दुपारी उन्हाची तमा न बाळगता, उन्हाची चिंता न करता, कोणत्याही प्रकारची काळजी न करता पुन्हा एकदा सायकलवरती रपेट मारतात.
दुपार सलाम करते या गाडीवाल्यांना. आणि दुपार आहे त्यांचे कष्ट बघून, त्यांचे परिश्रम बघून त्यांना जणू काही सलाम करते की दुपारला सुद्धा हे लोक जुमानत नाही, एवढी चिंता यांना पोटाची आहे. कारण हे आता कमवतील तेव्हा यांच्या घरातली चूल संध्याकाळी पेटेल, हे दुपारचे लक्षात जणू काही आलेले असतं. आणि म्हणून ती या सगळ्यांना सलाम करते. सलाम करते म्हणजे आदर करते. दुपार या सगळ्यांना जणू काही सलाम करते, त्यांचा आदर करते. कोणत्याशा कारखान्यात ज्याप्रमाणे आता खेडेगावाचं झालं, शेतावरचं झालं, एखाद्या शहरातली दुपार झाली, आता कारखान्यामध्ये कशा प्रकारचे चित्र असेल, कारखान्यामध्ये कशा प्रकारचं दृश्य असेल. कोणत्याशा कारखान्यात पहाटे आलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हे जे कारखान्यामध्ये काम करणारे लोक असतात यांचे 8-8 तासांच्या पाळ्या असतात. एक पाळी संपली की तो घरी जातो, त्याच्या जागेवरती दुसरा कामगार येत असतो. आणि या कारखान्यांमध्ये मोठमोठे जे यंत्र असतात, हे यंत्र कधीही बंद पाडू द्यायचे नसतात. आणि हे बंद पडू द्यायचे नसतात म्हणून यांच्यावरती त्यांच्या पाळ्या नेमून दिलेल्या असतात. एकाच जागी दुसरा येतो, दुसऱ्याच्या जागी तिसरा येतो, तिसऱ्याच्या जागी पुन्हा पहिला येतो, अशा प्रकारे त्यांच्या पाळ्या ठरवलेल्या असतात. तर कोणत्याशा कारखान्यात पहाटे असलेल्या कामगारांची पहिली पाळी संपलेली असते. हात धुवून हातातला रिकामा डबा सावरत लोकल नाही तर बस पकडण्यासाठी, मुंबई पुण्यासारखे शहर असेल तर लोकल, किंवा त्यापेक्षा लहान शहर असेल तर बस पकडण्यासाठी, किंवा मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सुद्धा बसेस असतात. तर बस पकडण्यासाठी त्याने हात धुतले, हातातला रिकामा डबा हातात घेतला, डोळ्यावर आले झापड दूर सावरण्याचा प्रयत्न करत धावत पडत घराच्या ओढीने निघालेले असतात हे श्रमिक. आणि घराकडे धावत सुटतात की घरी गेलं पाहिजे, बायका मुलांना भेटलं पाहिजे, या ओढीने ते घरी जातात. रात्रभर काम केलेलं असतं, रात्रभर ड्युटी केलेली असते, रात्रभर कारखान्यामध्ये श्रम केलेलं असतं, थकून केलेले असतात. त्यामुळे ते रिकामा डबा ते घेऊन आपल्या घराकडे निघतात. आणि त्याच वेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत म्हणजे सतत आणि त्याचवेळी दुपारपासून रात्रीपर्यंत अव्याहत काम करण्याकरता आलेले असतात त्यांचे साथीदार. कारण की तो गेला की त्याचा साथीदार येणार आहे, तोही सतत काम करणार आहे, त्याच्या कामाची वेळ पूर्ण झाली की पुन्हा हा येणार आहे. धडधडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं. आणि हे जे अवाढव्य मशीन असतं, हे कारखाने असतात, हे कधी थांबत नसतात, त्यांना थांबवायचं नसतं. थांबवलं की खूप मोठं नुकसान होत असतं कारखानदाराचं. आणि म्हणून अशा प्रकारे कामगारांच्या पाळ्या त्यांनी लावून दिलेल्या असतात. धडधडणारं ते अवाढव्य मशीन थांबवायचं नसतं. आणि सगळी कार्यशीलता कौतुकानं पाहत असते दुपार. आणि हे लोक किती श्रम करतात, किती धावपळ करतात, किती मेहनत करतात, हे सगळं अतिशय कौतुकाने ती दुपार पाहत असते. आणि त्या दुपारच्या लक्षात येत असतं की पोटासाठी हे लोक उन्हाचे सुद्धा, दुपारचे सुद्धा तमा बाळगत नाही, चिंता करत नाही, विचार करत नाही, आणि सतत धावपळ करत असतात. आणि म्हणून ती दुपार त्यांच्या कार्यशीलता, त्यांचं काम करण्याची पद्धत हे अतिशय कौतुकाने बघत असते. हे बघत बघत दुपार त्यांना आशीर्वादही देत असते कार्यरत राहण्याचा. आणि तुम्ही काम करत राहा, सुखी राहा, पोट भरून खा, अशा प्रकारचं जणू काही ती दुपार त्यांना एक आशीर्वाद देत असते. सतत कार्यशील राहण्यासाठी त्यांना आशीर्वाद अशा प्रकारे दुपार त्यांना देत असते. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचा आपण अर्धा भाग बघितला. अर्धा भाग आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.